नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या 22 जिल्ह्यात येत्या 10 ते 12 दिवसात होणार पीक विमा जमा, ते पण 75% अनुदान इतका होणार जमा। यासाठी आपण शेतकऱ्यांना कोणकोणते शेतकरी पात्र आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला बातमी सविस्तर कळेल। तर शेतकरी बांधवांनो, आता ह्या 22 जिल्ह्यात पीक विमा होणार आहे जमा, ते पण 75% अनुदान, ते पण येत्या 10 ते 12 दिवसात होणार आहे जमा। खरीप 2024 चा हा पीक विमा असणार आहे। तर आपण त्यावेळेस बघितलं की अतिशय खूप प्रमाणात पाऊस झालेला असून सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाचे अतिशय नुकसान झालेले होते, पण तरी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना काही कवडीमोल 25% सुद्धा अनुदान दिलेले नव्हते। तर आता ते अनुदान जारी होणार आहे। अशातच आता महाराष्ट्र शासनाने पीक विमा कंपनीला सांगितले की शेतकऱ्यांचा पीक विमा नुकसान भरपाईचे पैशाचे वाटप करा। तर यामुळे आता पीक विमा 2024 चा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अरे हे कोणते 22 जिल्हे आहे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ह्या 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा 75% थेट शेतकऱ्यांना अनुदान आता प्राप्त झाल्यास सुरुवात झालेली आहे। पण हा पीक विमा कोणकोणत्या पिकासाठी असणार आहे, तर हा पीक विमा कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद आणि त्यासोबतच तूर इत्यादी पिकासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी बांधवांनो, ते पण 75% अनुदान। असे महाराष्ट्र शासनाने पीक विमा कंपनीला आदेश दिलेले आहे शेतकऱ्यांचा पीक विमा जमा करा म्हणून। त्यासोबतच हा पीक विमा जिरायती, बागायती म्हणजे संपूर्ण वर्ष, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा पीक विमा नुकसान भरपाई असणार आहे। परंतु पीक विमा कंपनी या गोष्टीवर चालढकलपणा करत होती, तर त्यामुळे आता आपल्याला पैसे मिळण्यात विलंब होत होता। परंतु आता जर 75% पीक विम्याची नुकसान भरपाई लागत असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागत होत्या। तर त्या आपण गोष्टी केलेल्या आहे का नाही शेतकरी बांधवांना, ते आपण बघू त्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागत होत्या। तर ज्यावेळी अतिशय पाऊस झाला त्याच वेळी आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या आपण यातून त्याची माहिती अपलोड करणे आवश्यक होती। तर ही माहिती ज्यांनी अपलोड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना 75% पीक विम्याची नुकसान भरपाई भेटणार आहे, व ज्या शेतकऱ्यांनी याची माहिती अपलोड केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना 50%च पीक विमा नुकसान भरपाई भेटणार आहे। म्हणजेच आपण जर वैयक्तिक तक्रार केलेली असेल तर 75% पीक विमा मिळणार, आणि जर वैयक्तिक तक्रार केलेली नसेल तर फक्त 50%च पीक विमा आपल्याला प्राप्त होणार आहे शेतकरी बांधवांनो। पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नसेल त्या शेतकऱ्यांचे काय, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा 25% पीक विम्याचे वाटप होणार आहे। तर पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, तर यामुळे शेतकऱ्यांना सरकारने एक आशेचा किरण दाखवलेला आहे, तर तो म्हणजे तर येत्या सुरुवातीला 22 जिल्ह्यामध्ये याचा वाटप होणार आहे। तर हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहोत शेतकऱ्यांनो। परंतु सरकारने चांगले काम केलेले आहे शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचे, पण त्यामध्ये 22 जिल्हे कोणकोणते तर चला आपण ते बघूयात आता। रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सिंधुदुर्ग, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, तसेच अकोला, तसेच परभणी, तसेच बीड, जालना, बुलढाणा, हिंगोली, सांगली, सातारा, वाशिम, वर्धा, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर। तर हे होते ते 22 जिल्हे शेतकऱ्यांना। या 22 जिल्ह्यात पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे व बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा होईल शेतकरी बांधवांनो। आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।